राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक एक्सवर पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये एका ऑडिओ क्लिपचा उल्लेख करण्यात आला आहे आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये जे आहे ते प्रहारचे भोकरचे तालुकाध्यक्ष शेखर खुंटे आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यातील तो संवाद असल्याचा दावा त्यांनी केला आहे। आपल्यासोबत प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर खुंटे आहेत। काय सांगाल, ज्या पद्धतीने ती ऑडिओ क्लिप तुम्ही पाहिली ऐकली, ती ऑडिओ क्लिप तुमची आहे का? त्यात काय वास्तव त्या क्लिपचं नेमकं? ती ऑडिओ क्लिप माझीच आहे। मागच्या विधानसभेमध्ये आम्ही भोकर विधानसभेमधून प्रहार जनशक्ती पक्षाकडून एक उमेदवार दिला होता। त्या उमेदवाराने आम्हाला कोणती कल्पना न देता शेवटच्या दिवशी 4 नोव्हेंबर 2024 रोजी आमचा अधिकृत बीफार्म दिलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला। मी ज्यावेळेस त्या उमेदवाराला कॉल केला, त्याचं असं म्हणणं होतं की मला लक्ष्मण हाके यांचा दबाव आहे आणि त्यामुळे मी माघार घेत आहे। आणि मी लगेच लक्ष्मण हाके यांना सुद्धा कॉल केला की तुम्ही असा हा जो आमचा उमेदवार आहे त्याने जे उमेदवारी अर्ज मागे घेतलं ते तुमच्या दबावापोटी घेतला असं त्यांनी अधिकृत सांगितलेलं आहे। तर लक्ष्मण हाके यांनी मला स्पष्ट सांगितलं की त्यामागे माझा कोणताही रोल नाही, मी अनेक उमेदवार उभं करत आहेत, बरंच काही त्यांनी सांगितलं। 4 नोव्हेंबरची ही घटना घडल्यावर लगेच 7 नोव्हेंबर रोजी जेव्हा लक्ष्मण हाके हे लोहा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी आले, त्यावेळेस हा आमचा फितूर उमेदवार, फुटलेला उमेदवार हा त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमध्ये होता। त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत। तसेच त्यांची गाडी जेव्हा फुटली होती लोहा मतदारसंघामध्ये त्यावेळेस सुद्धा तो उपस्थित होता। आणि आता 8 दिवसाखाली चाकूर येथे एक ओबीसीचा कार्यकर्त्यांच्या भेटीला लक्ष्मण हाके आले असतात, तेव्हा सुद्धा हा उमेदवार त्यांच्या सोबतच आहे। मग याचा अर्थ काय काढायचा की लक्ष्मण हाकेंनीच त्याला उमेदवारी आमची घ्यायला लावली का ओबीसी फॅक्टर म्हणून, आणि आमची उमेदवारी उचलायला लावली का? त्यामुळे लक्ष्मण हाके यांना मी पत्रकार परिषद घेऊन खुलासा भी केला होता की त्यांनी खुलासा द्यावा की त्यांनी 4 नोव्हेंबर रोजी आमचा उमेदवारी अर्ज उचललेला उमेदवार त्यांच्यासोबत लगेच 2 दिवसात कसा सोबत असतो। आणि त्यानंतर हा उमेदवार 12 नोव्हेंबर 2024 रोजी भाजपच्या पंकजा मुंडे यांची भोकर येथे सभा झाली होती, जुना मोंढा भोकर येथे, तिथं सुद्धा अधिकृतरित्या सभेमध्ये स्टेजवर होता। त्यावेळेस मी अशोक चव्हाण यांनाही खुलासा मागितला होता की हा आमचा फुटलेला उमेदवार तुमच्या भाजपच्या स्टेजवर कसा? त्यांनी कोणताही खुलासा दिला नाही, लक्ष्मण हाकेंनी कोणताही खुलासा दिला नाही। मग यामागे आपण काय कारण समजायचं की हा उमेदवार, उचललेला उमेदवार यांच्यासोबत कसा आहे, एवढ्या निडरपणे हा यांच्यासोबत कसा फिरतो? आणि आता मागे 8 दिवसाखाली चाकूर येथे सुद्धा लक्ष्मण हाके जेव्हा ओबीसींच्या भेटीसाठी गेले होते तेव्हा सुद्धा हा उमेदवार त्यांच्या मागे होता। आज 6 महिने झालेत तरी सुद्धा हा उमेदवार त्यांच्या मागे वारंवार फिरतो, त्यांच्या सोबत फिरतो। याचा अर्थ आम्ही काय काढायचा? आणि या उमेदवाराच्या विरोधात मी भोकर न्यायालय येथे 420चा गुन्हा दाखल व्हावा म्हणून 156(3) खाली अर्ज सुद्धा केलेला आहे आणि तो आज न्यायप्रविष्ट आहे आणि संविधानिकरित्या मी माझी लढाई लढत आहे आणि यामध्ये मला 100% मला न्याय मिळेल, माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे। बरं, तुम्ही भोकरचे प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर खुंटे आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके या दोघांचं बोलणं झाल्याची ती ऑडिओ क्लिप आहे का? लक्ष्मण हाकेच होते का बोलणार? 100% लक्ष्मण हाके होते। माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे, त्यांचा नंबर आहे। माझ्याकडे एक ऑडिओ क्लिप नाही, माझ्याकडे 6 ते 7 ऑडिओ क्लिप आहेत लक्ष्मण हाके यांना बोललेले। त्यांना मी खुलासा मागितला होता, त्यांनी खुलासा सुद्धा दिला नाही आणि क्लिअर त्यांनी सांगितलं की यांचा संबंध नाही माझा कोणत्याही उमेदवाराशी। मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत होतो, माझ्या पक्षाकडून माझी जबाबदारी होती तालुकाध्यक्ष म्हणून, मी त्यांना विचारला होता जाब, पण कोणतीही केलं नाही। आणि ऑडिओ क्लिप माझ्या आज पण माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड आहे आणि ती अधिकृत माझ्या नंबरवरून त्यांच्या नंबरवर गेलेली आहे, त्याच्यामध्ये कोणताही चुकीचं नाही। तुमच्या दाव्यानुसार समोरून बोलणारे व्यक्ती लक्ष्मण हाके होते, तर तुम्ही असं बोलताना म्हणलं की आर्थिक विषय निघाला, नेमका आर्थिक विषय काय होता? आणि तुम्ही ज्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला त्या उमेदवाराचं नाव काय होतं? जो उमेदवार मागे घेतला होता तो नामदेव आईलवाड नावाचा तथाकथित ओबीसी नेता म्हणून जो नांदेड जिल्ह्यामध्ये वावरतो तो उमेदवार होता। त्याला आम्ही ओबीसी फॅक्टर म्हणूनच आमच्या पक्षाकडून उमेदवारी दिली होती। भोकर विधानसभेमध्ये लक्ष्मण हाकेची आईलवाड याने सभा घेतली होती, त्यांचंही लक्ष्मण हाकेचं आम्ही स्वागत केलं होतं। सर्वपक्षीय नेते मिळून ओबीसीचे आम्ही खूप मोठं त्याचं स्वागत केलं, इथं सभा पण घेतली होती, त्याचा वलय चांगला तयार झाला होता। त्या अनुषंगानंच आम्ही या निवडणुकीमध्ये ओबीसी फॅक्टर मधून आमच्या पक्षाकडून आईलवाड यांना उतरवलं होतं। पण आम्हाला कोणती कल्पना न देता शेवटच्या दिवशी त्यांनी परस्पर अर्ज उचलून घेतला आणि त्याची सुद्धा ऑडिओ क्लिप माझ्याकडे सर्व पुरावे आहेत। या उमेदवारी मागे घ्यायचं कारण काय? कारण इलेक्शनमध्ये विधानसभामध्ये भोकर विधानसभा हे महाराष्ट्रामध्ये हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे आणि हे परंपरा आहे भोकर मतदारसंघातली, आजचीच नाही, पिढ्यानपिढ्या इथं हेच होत असतं। उमेदवारी दाखल करायची, मागे घ्यायची, दाखल करायची, पैसे घ्यायचे, मागे घ्यायचे, आर्थिक तोडी।
अशा एक वेळ आहे 2014च्या इलेक्शनमध्ये तुम्ही पाहिलं तर 200, 250 उमेदवार अर्ज दाखल करतात आणि तेवढेच उमेदवार माघार घेतात शेवटच्या दिवशी. याचा काय जगजाहीर आहे, सर्वांना माहित आहे. आर्थिक तोड्या होतात मोठमोठ्या आणि उमेदवारी मागे घेते. त्याच्यामध्ये आम्ही बळी ठरलो, माझा पक्ष बळी ठरला आणि आम्ही शेवटपर्यंत न्यायालयीन लढाई लढू आणि आम्ही सक्षम आहोत. मी बच्चू तुम्ही प्रहारच्या वतीनं आयलवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांनी काय केलं, कशामुळे उमेदवारी अर्ज मागितला असं काय वाटतं? त्यांनी 100% याच्यात आर्थिक तडजोड केलेली आहे. लक्ष्मण हाके यांना पकडून याच्यात आर्थिक तडजोड करून त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. कारण मी पहिल्यांदा त्यांना जेव्हा फोन लावला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की लक्ष्मण हाके यांचा मला दबाव असल्यामुळे मी मागे घेतोय. आणि दुसरी एक पण माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे, त्याच्यात त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे. मनोज जरांगे यांनी सकाळी जाहीर केलंय की कुठेही आपल्याला मराठा उमेदवार द्यायचा नाही, त्याच्यामुळे लक्ष्मण हाकेचं म्हणणं आहे की आपणही उमेदवार देऊ नये. माझं लक्ष्मण हाकेंना एवढंच म्हणणं आहे, तुम्ही भोकर विधानसभेमध्ये तुम्हाला उमेदवार द्यायचा नाही तर लोह्यामध्ये कशाला उभा केला? लोहा मतदारसंघामध्ये ओबीसीचे 3 उमेदवार आहेत. लक्ष्मण हाकेची भूमिका काय राहायला पाहिजे की 3 उमेदवार एका जागी करून एकच त्यांनी सबळ उमेदवार द्यायला पाहिजे. त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला आणि तिथं पण त्यांनी आर्थिक तडजोड केली आणि तिथं शिवाना रंगले सारख्या किंवा मनोहर ढोंडे असतील यांच्यासारखे सक्षम उमेदवार पाडले त्यांनी. असं प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळी भूमिका त्यांची राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला कोणत्या मतदारसंघाशी संबंध नाही. माझ्या भोकर मतदारसंघामध्ये माझ्यावर अन्याय झाला. आणि मला सांगा, भोकरमध्ये ज्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता, प्रहारनं एबी फॉर्म दिला होता, मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, नेमकी काय आर्थिक तडजोड झाली सर आणि ती कुणाकडून झाली सर? जाहीरपणे आहे, भाजपकडून झालेली आहे. भाजपने इथेच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आर्थिक तडजोड्या करून केलेल्या आहे. हे पारंपरिक मतदारसंघ अशोक चव्हाणचा आहे. अशोक चव्हाण आज भाजपचे आहेत, तर अशोक चव्हाणनी 100% यामध्ये आर्थिक तडजोड करून आमच्या उमेदवाराला आमच्या उमेदवार फोडून त्याला आर्थिक तडजोड करून तो उमेदवार त्यांनी त्यांच्या स्टेजवर घेतला. जेव्हा 4 तारखेला त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, लगेच 7 तारखेला तो लक्ष्मण हाके सोबत फिरतो, लगेच 12 तारखेला पंकजा मुंडेची सभा होते, तिथं अधिकृतरित्या तो स्टेजवर असतो भाजपच्या. याचा काय अर्थ समजायचा? ते 100% भाजपनंच केलेला आहे. याचा मी वारंवार खुलासा बी मागितलेला आहे, कोणी खुलासा द्यायला तयार नाही भाजपकडून. आता तुम्ही जे तुमचे उमेदवार होते नामदेव आयलवाड यांच्या विरोधात कोर्टात गेलेत, काय भूमिका असणार आहे? 100% मी कोर्टात दाखल केलेला आहे. माझी तारीख आहे 10 तारखेपर्यंत कोर्टाला सुट्टी आहे. 10 तारखेच्या नंतरची तारीख आहे. त्या तारखेला माझे सर्व एव्हिडन्स साक्ष पुरावे मी दिलेले आहेत. 6 साक्ष पुरावे आहेत माझ्याकडे, कोर्टामध्ये मी दाखल केलंय आणि त्यामध्ये 100% मला न्याय मिळेल. त्याच्यावर 420चा गुन्हा FIR दाखल होईल. मी भोकर पोलीस स्टेशनला पण अर्ज दिलता, पण प्रशासनाकडून मला कोणतंही पाठबळ मिळालेलं नाही. भोकर पोलीस स्टेशननं कोणतीही त्याच्यावर कारवाई तर सोडाच, पण साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही. मी मग शेवटचा पर्याय मी न्यायालयीन पर्याय निवडला आणि न्यायालयामध्ये माझा अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये मला 100% मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि मला न्याय मिळेलच. शेवटचा प्रश्न विचारतो, अमोल मिटकरी यांनी जी पोस्ट केली, जी ऑडिओ क्लिप आहे, ती तुमची आणि लक्ष्मण हाके यांची आहे असं तुमचं मत आहे का? 100% आहे, ती माझीच ऑडिओ क्लिप आहे आणि मी ती सकाळी बघितली, त्यांचं ट्विट पाहिलंय, त्याच्यामध्ये जी ऑडिओ क्लिप मी पाहिली ती माझीच आहे. त्यांनी जे ते काल सायंकाळी सुद्धा एक ऑडिओ क्लिप पोस्ट केली होती, ज्यामध्ये आज बोलणं झालं होतं. अजून कोणाचे ते 2 जण कोण आहेत? सायंकाळची मी पाहिली नाही, आज सकाळची ट्विट पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये ती ऑडिओ क्लिप माझीच आहे. नाही, तुमचं आणि उमेदवार नामदेव आयलवाडांचं काय बोलणं झालं का? तशी काय ऑडिओ क्लिप होती का? आहे, त्याचं पण आहे. पहिली मी नामदेव आयलवाड यांनाच बोललेली आहे आणि त्यानंतर मी खुलासा मागण्यासाठी लक्ष्मण हाके केलता, ती पण ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे. आयलवाड तुम्हाला काय म्हणले होते? ते म्हणले होते लक्ष्मण हाके यांचं प्रेशर आहे. ऑडिओ क्लिप मध्ये क्लिअर त्यांनी सांगितलं लक्ष्मण हाके यांचं माझं प्रेशर आहे आणि त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील माघार घेतलेली आहे, आपल्यालाही मागे घ्यायचं आहे उमेदवारी, त्याच्यामुळे मी उमेदवारी अर्ज उचलला. मी सोबत असताना उमेदवारी अर्ज दाखल करताना आम्ही पक्षाचे सर्व, मी तालुका अध्यक्ष ते सोबत असताना त्यांनी उचलताना पण आम्हाला कल्पना देऊन उचलायला पाहिजे होती, मला सोबत घ्यायला पाहिजे होतं. मी इथंच असतो, माझं घर इथंच आहे, प्रॉपर इथलेच आहेत, ते इथं तहसीलला आलं तेव्हा मला कळवलं असतं तर मी त्यांच्यासोबत राहिलं असतं, पण आमच्या कोणत्याही आम्हाला कल्पना न देता परस्पर. आणि मी त्या ऑडिओ क्लिप मध्ये क्लिअर त्यांना सांगितलं होतं की पक्षाचा बीफाम अधिकृत आहे, तुम्हाला उचलता येणार नाही. तरी सुद्धा त्यांनी 1-2 घंट्याच्या फरकाने 11 वाजता तहसील चालू झाल्यावर तिथं येऊन त्यांनी उमेदवारी अर्ज उचलला. त्या ऑडिओ क्लिप मध्ये सर्व काही क्लिअर आहेत गोष्टी. निश्चित आपण बघतोय हे होते भोकरचे प्रहारचे तालुका अध्यक्ष शेखर कुंटे, ज्यांनी जे ते आपल्या
ऑडिओ क्लिप बाबत खुलासा केलाय प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि माझ्यातील ते ऑडिओ क्लिप आहे. प्रहारकडून भोकर मतदारसंघासाठी नामदेव आयलवाड हे उमेदवार देण्यात आले होते. मात्र लक्ष्मण हाके व आयलवाड यांनी आर्थिक तडजोड केली, भाजपाकडून त्यांनी आर्थिक तडजोड केली असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी आपल्याशी बोलताना केलाय. त्याचबरोबर नामदेव आयलवाड यांच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलोय असा सुद्धा खुलासा त्यांनी केलाय. ज्ञानेश्वर लोंढे, टी9 मराठी, भोकर, नांदेड.